आज आपण पाहणार आहोत घरगुती चविष्ट व झटपट कढीची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला दही, बेसन आणि साध्या मसाल्यापासून तयार होणारी ही कढी भात किंवा भाजीसोबत अगदी चविष्ट लागते। पारंपरिक चव असलेली ही कढी अगदी सोपी आहे आणि पोटासाठी हलकी सुद्धा आहे। तर चला पाहूया कढी कशी बनवायची ते। मी अर्धा लिटर होईल एवढं ताक घेतलेलं आहे। फोडणीसाठी आपल्याला 4 मिरच्या, जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता हे साहित्य घेतलेलं आहे मी फोडणीसाठी। प्रथम लसूण आपल्याला चिचून घ्यायचं आहे बारीक। मी आता कढीच्या फोडणीसाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी टाकायचं आहे। हिरव्या मिरच्या घेतल्या मी, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण वापरायचं आहे आपल्याला। एक चमचा हळद पूड, बघा ही आता आपली फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला हे ताक ओतायचं आहे। थोडंसं फक्त गरम होऊन द्यायचं आहे, आपल्याला कढीला उकळायचं नाही आहे अजिबात। आणि ताक जर आपल्याला पातळ वाटलं तर आपण याला बेसन पीठ लावायचं आहे। नुसतं फक्त गरम होऊन द्यायचं आहे, ह्याला उकळायचं नाही, नाहीतर कढी फुटत्या। तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरा। जास्त आंबट असेल तर थोडंसं बेसन पीठ लावून पाणी वापरायचं। मी 1 चमचा बेसन घेतलेला आहे। हे आता आपल्याला कढीला वापरायचं आहे, कारण थोडीशी कढी मला पातळ वाटायला लागल्या, त्यामुळे मी हे बेसन पीठ लावल्यानंतर घट्टपणा येतोय कढीला, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून पीठ वापरत आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि चवीनुसार तुम्हाला आता मीठ यामध्ये वापरा। बघा आता ही आपली कढी तयार झालेली आहे। फक्त याला गरम होऊन द्यायचं आहे, उकळायचं अजिबात नाही। तुम्ही भातासंगट खावा, कढी एक नंबर लागते कढी भात।